जांभूळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते गर्द जांभळ्या रंगाचं, गोड तुरट चवीचं छोटंसं फळ. हंगामी असणाऱ्या या जांभळाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये आंबे आणि फणसाबरोबरच जांभळावर पण ताव मारणारे अनेक जण आहेत. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा जांभूळ पाहिलंय का? अत्यंत दुर्मिळ असणारं हे पांढरं जांभूळ पिकवलेलं आहे ते शिर्डीतल्या एका तरुण शेतकऱ्यानं. आणि या पांढऱ्या जांभळाच्या उत्पन्नातून तो लाखोंचं उत्पन्न घेतो. हे आहेत शिर्डीचे संकेत काळे, अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी इथले रहिवासी. संकेत यांनी IT क्षेत्रातल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून 4 वर्षापूर्वी आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पारंपरिक शेतीऐवजी थायलंड देशामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या जांभूळ फळाची रोपं आणली. त्याची लागवड आपल्या शेतात केली आणि आता 4 वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणात जांभूळ लागली आहेत. सफेद जांभळीचा प्लॉट आहे. ही व्हरायटी थायलंड व्हाईट व्हरायटी आहे. ही आम्ही 2020 मध्ये याची लागवड केली होती, जुलै महिन्यामध्ये. आज 4-4.5 वर्ष पूर्ण झाली पूर्णपणे आणि आता हे आमचं दुसरं पीक आलेलं होतं. तिसऱ्याच वर्षी ही चालू होणारी व्हरायटी आहे. या व्हरायटीचं विशेष हे आहे की ही 1 ते 1.5 महिना लवकर येते. या पांढऱ्या जांभळाला मागणी असण्यामागे काही कारणं सुद्धा आहेत. पांढऱ्या जांभळाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. डायबिटीज, किडनी यासारख्या विकारावर ती उपायकारक आहेत. पांढरं जांभूळ खाण्यासाठी चविष्ट असतं. या थायलंड व्हाईट जांभळाच्या 250 झाडांची लागवड संकेत यांनी केली. जांभूळ झाड मोठं होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी जाणार होता, त्यामुळे तो वेळ सुद्धा त्यांनी सत्कारणी लावला.